पहिल्या पिढीचा बॅकग्राऊंड कसं असतं बाकीच्या समाजामध्ये सिंधी, गुजराती, मारवाडी, पंजाबी ह्याच्यामध्ये जनरेशन्स असतात ऑलरेडी, पण मराठी उद्योजक हा पहिल्या पिढीचा उद्योजक आहे. त्यामुळे बाकीच्या समाजामध्ये ना डायनिंग टेबलवरच त्यांना ते बाळकडू मिळत असतं बिझनेसचं. आम्ही त्याला उद्योजकीय संस्कार असं म्हणतो, पण आपल्याकडे तसं नसतं. आणि बऱ्याचदा मी अशी चूक बघितली आहे की मराठी उद्योजक मुलांना एज्युकेशन होईपर्यंत ना बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करत नाहीत. आता जे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत ना त्यांना स्केअरसिटी ऑफ मनी अशी असते आणि त्यांनी एक एक पैसा जोडलेला असतो. आणि जी नवीन जनरेशन येते ना त्यांच्याकडे असते की विल गो फुल आउट इन द मार्केट, आपण मार्केटिंग करू, आपण स्पेंड करू. तर ही मनी रिलेटेड जी सायकोलॉजी असते आणि बरेचसे वाद मी ह्याच्यात बघितलेत की तर पहिलं जनरेशन म्हणते की इतकी मार्केटिंग करायची गरज नाही आणि तर नवीन जनरेशन म्हणते की गो टू मार्केट स्ट्रॅटेजी असायला हवी. तर हाऊ इम्पॉर्टंट इट इज इन द न्यू एज की आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवायला हवी. अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये फेरबदल असतोच. म्हणजे बरेच विचार वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल पहिली पिढी जी असते त्यांना ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचं जास्ती महत्त्व यासाठी माहीत नसतो, कारण सोशल मीडिया तर हल्ली घडलेली गोष्ट आहे. करेक्ट. म्हणजे मागच्या 8-10 वर्षांमध्ये घडलेली गोष्ट आहे. त्याच्या पुढे तर आता आपण AI बघतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर जी पहिलं जनरेशन असतं ना त्यांना त्याचं महत्त्व समजत नाही. आणि न्यू जनरेशन जे असतं ना त्यांना सुरुवात तिकडनं करायची इच्छा असते, कारण त्यांना माहिती आहे की ह्यामार्फत मला पूर्ण जग काबीज करता येतं. आय कॅन ॲब्सोल्युटली पेनिट्रेट टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. अगोदर कसं असायचं की मी ज्या शहरात राहतो त्या शहरातल्या न्यूजपेपरमध्ये जर मी बातमी टाकली तर ती बातमी सगळ्यांना समजते. आणि आज कसं झालं आहे, जर मी सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, लिंक्डइन कुठे जर मी एक पोस्ट टाकली तर ते पोस्ट कोणतरी अमेरिकेत बघते, कोणतरी ऑस्ट्रेलियात बघते, कोणतरी दुबईत बघते, कोणतरी भारतात बघते, कोणतरी पुण्यात बघते, कोणतरी नागपूरमध्ये बघते. आणि त्याला कॉस्ट काहीच नाही आहे. किंवा जर तुम्ही त्याला बूस्ट करायचा प्रयत्न केला तर नॉमिनल कॉस्ट आहे, किंवा तुम्ही त्याला प्रमोट करायला गेला तर नॉमिनल प्रमोशन कॉस्ट आहे. पण हे जुन्या पिढीला समजत नसल्यामुळे त्याच्यामध्ये वादविवाद असतो. परंतु ते नवीन पिढीचं ते एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याने ते समजून द्यावं. तुम्ही जे म्हणालात ना की आपल्याला ते कल्चर डेव्हलप करता आलं पाहिजे. तर मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. माझी मुलगी मोठी आहे साशा आणि माझा मुलगा तिच्यापेक्षा 2 वर्षांनी छोटा आर्यनजय. तर मी एक चांगली पद्धत सुरू केलेली आहे. मी काय करतो, जिथे आता फॉर एक्झाम्पल आपला हा पॉडकास्ट होतोय किंवा मी काहीतरी नवीन निर्णय घेतोय आणि ते दोन्ही लॉयर आहेत, तर मी त्यांना काय करतो, त्यांच्याकडनं मी त्यांना साऊंडिंग बोर्ड सारखा युटिलाइज करतो. मी त्यांना माझा पॉडकास्ट पाठवतो किंवा माझं एक नवीन झालेलं बिझनेस डॉक्युमेंट पाठवतो आणि त्यांना सांगतो या विषयावर तुमचं मत काय. 2 गोष्टी घडतात. ऑटोमॅटिकली ते शिकतात की मी काय करतोय, त्यांना समजतं की मी काय करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यांचा दृष्टिकोन समजतो. आता माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भरपूर मोठा गॅप आहे, म्हणजे साधारणतः 30-32 वर्षाचा गॅप आहे. बरोबर. तर या गॅपमुळे त्यांच्या मनातले विचार काय आहेत ते मला फर्स्ट हँड समजतात. म्हणजे मला बाहेर जाऊन शिकायची गरज नाही आहे. खरं बघायला गेलो ना तर संस्थेमध्ये आणि घरामध्येच क्लासरूम असतात. त्याचा वापर तुम्ही कसा करतात ते महत्त्वाचं आहे. इट इज ब्रिजिंग द गॅप. पहिली गोष्ट तर इट इज ब्रिजिंग द गॅप. दुसरं, त्यांच्यावर माझे संस्कार येत आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे विचार माझ्या संस्काराला मॅच होत आहेत. म्हणजे हे एज्युकेशन होतं आहे. नवीन पिढी आपल्याला शिकवतं आणि समजवतं की जग कुठच्या दिशेला चाललेलं आहे, टेक्नॉलॉजीचं महत्त्व किती आहे, सोशल मीडियावरचं कम्युनिकेशनचे फायदे किती आहेत. आणि जर ह्या गोष्टी मला समजल्या ना तर मग मी त्यांच्या निर्णयामध्ये संमती देतो. तर नॉट ओन्ली फॉर माय चिल्ड्रन, पण माझ्याकडे माझ्याबरोबर काम करणारे लोकंसुद्धा तरुण आहेत. तर मला माझ्या मुलांमार्फत त्यांच्याबद्दल पण मला समजून येतं. म्हणजे माझ्या मुलांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामधला जो मधला गॅप आहे, अशी लोकं माझ्याबरोबर काम पण करत आहेत, तर त्यांच्याकडनं पण मला शिकायला मिळतं. तर आय एम रिसेप्टिव्ह. मग मी त्याचं ॲनालिसिस करतो आणि मग त्याच्यानंतर मी त्याला बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करतो. तर आय गेट दी ॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग एक्सपोजर माझ्या वयातल्या लोकांबरोबर. आणि मला हाऊस आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि अनुभवाने मोठे आणि उद्योगाने मोठे असलेल्या लोकांबरोबरही मी कायमस्वरूपी संपर्कात असतो. तर त्यांचा लाभ मिळतो. माझ्या वयाच्या लोकांबरोबर मला शिकायला मिळतं आणि माझ्यापेक्षा लहान वयातल्या वेगळ्या वय गटातल्या लोकांबरोबर मला संभाषण करायची संधी मिळते. तर लर्निंग फेज जेवढा ब्रॉड होतो ना तेवढं मी नवीन चांगल्या पद्धतीने डिसिजन्स घेऊ शकतो. तर ही एक प्रक्रिया आहे आणि ही एक कॉन्शियस प्रक्रिया झाली पाहिजे. म्हणजे याला तुम्ही एक काहीतरी फॉर्मॅट बनवा. जसं मी रोज माझ्या मुलांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये असतो, संपर्कात असतो. मी त्यांना रोज भेटत नाही, आम्ही एकाच घरात राहतात तरी पण आम्ही रोज भेटत नाही आहेत. भेटलं तर अजून चांगलं आहे. परंतु मी त्यांच्या संपर्कात असतो आणि त्यांची मतं जे तेव्हा मांडत असतात ना
तेव्हा माझं एज्युकेशन होत राहतं, मला ते शिक्षण मिळत राहतं. तर हा माझा फॉर्म्युला आहे. प्रत्येकाचा वेगळा फॉर्म्युला असेल. असे मी अनेक कुटुंबांना ओळखतो ज्यांचा आयदर ब्रेकफास्ट किंवा डिनर एकत्रित असतं. करेक्ट. मी मिनिमम आठवड्यातनं एकदा करायचा प्रयत्न करतो, पण अनेक लोकांचं हे रोज असतं. तर इट कॅन बी एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ आयडियाज, एक्सचेंज ऑफ डिसिजन्स ऑर इनपुट्स ऑफ डिसिजन्स जे घडवू शकतं. आणि दिस आर ऑल पॉझिटिव्ह स्टेप्स टुवर्ड्स मुव्हिंग फॉरवर्ड. कारण ब्रिजिंग द गॅप शुड बी अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल, लाईफ स्ट्रॅटेजी आणि बिझनेस स्ट्रॅटेजी.